हॅलो सर्वांना. कसे आहात सर्वजण? मजेतच असतात हो की नाही? माणसाची नाती जर ओळखायची असली ना, तर ती संकटाच्या समयेत ओळखायची. आपल्या दुःखाच्या समय, संकटाच्या समय. आणि जी आपल्या संकटाला धावून येतात, जे आपल्या दुःखात आपल्याला आसरा देतात, आधार देतात, तीच आपली खरी नाती असतात. मी नेहमीच सांगत असते. नाहीतर काही नाती असतात छान शौकी राहणं, खाणं पिणं ह्यासाठी ती येत असतात. त्यांना फक्त सुख पाहिजे असतं, दुःखात ती नाती येत नसतात. ओके. तर असे नातेवाईक सर्वांच्याच आयुष्यात असतात, काही माझ्याच आयुष्यात आहेत असं नाही. प्रत्येक नात्यामध्ये अशी दुष्ट लोक, दुष्ट वृत्तीची माणसं असतात की त्यांना फक्त सुखाच्या टायमालाच यावंशी वाटतं, दुःखाच्या टायमाला ती येणार नाहीत. ते काहीतरी कारणं सांगतील, अगं नाही असंच होतं, अगं तसंच झालं, अरे असं झालं, अरे तसं झालं. अशा त्यांच्याकडे अनेक प्रकारचे कारणं असतात आणि ती कारणं देऊन ते आपलं हे सांगतात की नाही मी येऊ शकले नाही. मग ते कसे करतात, एखादी व्यक्ती मेली तर तिच्या दिवसाला जातात. मग किती काही असू दे, संकट असू दे, पण मैतीला जाणार नाहीत, पण दिवसाला हजर खाण्यासाठी. असे मी प्रत्येक लोक पाहिलेले आहेत माझ्या आयुष्यात. तर असे भरपूर लोक आले आणि सख्खेच बरं का, लांबचे तर दूरच राहिले, परंतु ज्यांना आपण आपलं म्हणतो ना, तीच लोक. मग माणसं ओळखायची कशी? जर तुम्हाला खूप संकट आहे, तुम्ही फार त्रासात आहे, तुम्ही फक्त एकदा फोन करून बघा ना, त्यांना सांगून बघा की अरे असं असं आहे, तुला जमेल का, येतोस का? फक्त एक परीक्षा घेण्यासाठी, एक त्यांची मनाची वृत्ती बघण्यासाठी की ते किती आपल्यासाठी चांगले राहतात किंवा आपल्या संकटात पटकन धावून येतात. तर त्यांना एक फोन करायचा असंच की अरे असं असं झालेलं आहे, तुला सुट्टी घ्यावी लागेल आणि माझ्यासाठी दवाखान्यामध्ये यावं लागेल किंवा अमक्या अमक्या ठिकाणी तुला यावं लागेल, पण आज तुला सुट्टी घ्यावी लागेल कामाची, आणि तुला असं माझ्यासाठी थांबावं लागेल रात्र दिवस. तर त्यांचा तुम्हाला काय फोन येतो, काय उत्तर येतं ते तुम्ही बघा, स्वतः अनुभव घ्या. म्हणतात ना, स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही, तसं आहे. प्रत्येकाचा अनुभव जर घ्यायचा असेल तर आपण आपल्या स्वतःच्या अनुभवाने शहाणं झालं पाहिजे. दुसऱ्यांनी सांगून काय होत नसतं. तर ती लोक जर आली तर ठीक आहे, चला एकदा बोलवलं तर आली, दुसऱ्या वेळेस येतात का नाही काही माहिती नाही. एखाद्या वेळेस येतील, म्हणजे त्यांना असं वाटेल की नको, अरे संबंध खराब होतील, नातेसंबंध तुटतील, ह्यानी आपलं हे होईल, इज्जत जाईल, म्हणून ते आपलं एक वेळेस येण्याचा प्रयत्न करतील. हो की नाही? असेल त्यांच्यामध्ये जर माणुसकी तर येतील, नाही तर येणार पण नाही. ते काहीतरी कारण सांगतील. काही काही लोक आहे ना, दवाखाना म्हटलं ना की ते दवाखान्यात भेटायला येत नाहीत, अजिबात दवाखान्यात भेटायला येत नाहीत, पण खाण्यासाठी प्रथम असतात. आणि मग ते येतात आणि मग ते एन्जॉय करतात आणि जातात निघून. अशी भरपूर लोक आहेत. तर असं मी नाही करत, माझं असं वागणं नाही. मी एखाद्या वेळेस, प्रत्येक वेळेस सांगत असते, मी एखाद्या वेळेस आनंदात नाही जात, कोणाच्या बड्डेला नाही जाणार जास्त, कोणाच्या कशाला नाही, कोणी आपल्याला कुठं कार्यक्रमाला बोलवलं म्हणजे खाण्यापिण्याचं तर मी जाणार नाही. परंतु दुःख जर झालं, कोणी वारलं, कोणी संकटात असलं, कोणी आजारी असलं, तर मी त्यांच्या सेवेला हजर असते. भले आपल्याला ते काही बोलू देत, पण मी करते. कारण का, खरी नाती तर ही संकटातच कळतात नाही का, आजारपणातच कळतात की कोण कोणाचं आहे, कोण कोणाचं नाही. आता काही काही लोक अशी असतात, भामटी असतात, ती फक्त गोड बोलून आपला वेळ मारून नेतात, परंतु संकटाच्या समयी ती माघार घेतात आणि मागे जातात. ते म्हणतात कशाला बाई, आपल्याला काय करायचंय, ते त्यांचं ते बघून घेतील, है की नाही? असं असतं बघा. म्हणून नाती ओळखायला शिका. मी नेहमी सांगते, आयुष्यामध्ये जर तुम्हाला नातं ओळखायचं असेल ना, तर आले नाही तरी चालेल, पण त्यांना तुम्ही बळच फोन करा, अगं असं आहे, अगं तसं आहे, अरे असं आहे, अरे तसं आहे. बघून तर घ्या, परीक्षा तर घ्या किती तुमच्याशी, किती तुम्हाला, किती त्यांचं म्हणजे ते किती तुमच्याबद्दल त्यांना ओढा आहे, ते किती येतात हे धावून, हे बघायचं असतं, नुसतं पाहायचं असतं. जर एखाद्याला जज करायचं असेल ना, तर फक्त आपला हेतू जरी नसला की त्यांना बोलवावं म्हणून, तरी पण आपण त्यांना बोलवून घ्यायचं बळच आणि त्यांचा परीक्षा घ्यायची की खरंच हे आमच्या संगती चांगले आहेत का नाही. असं तर मी बहुतेक वेळा केलेले, पण काही काही त्याच्यामध्ये खूप फेल झाले आणि ते माझ्या आयुष्यातून कायमचे निघून गेले. कारण का, त्यांनी खोट्याला साथ दिली,
आणि खऱ्या संगती ते खरे राहिले नाही. त्यांनी खोट्याला साथ दिली आणि खोट्या संगती त्यांनी व्यवहार ठेवला. त्यामुळं ती लोक माझ्या आयुष्यातून कायमची म्हणजे कायमची तडीपार झालेली आहे. ते आता कधीच माझ्या आयुष्यात येऊ शकत नाहीत आणि मी त्यांच्या आयुष्यात जाऊ शकत नाहीत. भले काही होऊ, मी मरू अथवा जगू, परंतु ती लोक परत ती घाण म्हणतात ना, ती माझ्या आयुष्यात अजिबात नको. भले मग काही होऊ, मी जमिनीवर पडू दे, मी मरू दे, माझ्या अंगाला शरीराला मुंग्या लागू दे, मी अशी सोडून सोडून मरू दे, काही होऊ दे, पण त्यांची सावली देखील माझ्या अंगावर नाही पाहिजे. हा तर माझा एक प्रण आहे, व्रत आहे माझं, माहिती का. आणि हे मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत निभवणार आहे. भले मला कोणाची गरज नको, म्हणजे मला जरी असं वाटलं, पण त्यांच्यापासून माझं काही अडलेलं नाही हो, एवढं मात्र खरं आहे. अडलेलं नाही. बघूया पुढच्या आयुष्यात कोण कसं मरते, कोण कसं जगते, आहे की नाही. आत्ताच त्याचा विचार का करायचा. आता तर माझे हातपाय चांगले आहेत, परंतु ते माझ्या आयुष्यात पुन्हा नको आहेत. असे लोक, खोटारडी लोक, जे खोट्याला साथ देऊन खोट्याच्या मागे धावणारी अशी लोक माझ्या आयुष्यात पुन्हा नको. कारण का त्यांना घेऊन परत मला मनस्ताप नाही करून घ्यायचा माझ्या डोक्याला. माझ्या मी आता जे शांत डोकं ठेवलेलं आहे, माझं जे माइंड आता खूप मी शांत केलेलं आहे, तर आता ते परत माझ्या जीवनात नको आहे. जे झालं ते भरपूर झालं, खूप झालं, पुष्कळ झालं. आता ह्याच्या नंतर मला शांतता पाहिजे, समाधान पाहिजे. भले एक टायमाला का खायचं होईना, नका का कुणी नसाना, देव आहे ना, ज्याने जन्म दिला तो बघून घेईल काय करायचं काय नाही. आणि काय सगळेच आपल्या उपयोगाला येतात असं नाही. एखादा येतो आणि देवाने ठेवलं असेल कोणाच्या तरी नशिबामध्ये माझी सेवा करण्याचं भाग्य, तर ते येऊन माझी सेवा नक्कीच करतील, एवढं मात्र खरं आहे. धन्यवाद. आणि अशी लोक नको आहेत बाई आयुष्यात, की आपल्याच खाऊन आपल्याच ताटात छिद्र करणार आणि आपल्याशीच बेमानी करणारी अशी लोक माझ्या आयुष्यात आता मी काढून टाकली. नकोच मला तसली लोक. धन्यवाद. बघा तुमच्या पण आयुष्यात असतील अशी लोक, तर वेळीच सुधरा आणि वेळीच सावध व्हा. कारण का वेळ गेल्यानंतर मग काही फायदा नाही हो. ते त्यांचा मतलब साधून घेतात आणि आपल्याला वापरून घेतात ते, माहिती का. धन्यवाद.